नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल रुपालीज किचन अँड व्लॉग्स. तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण जाणार आहोत देवदर्शनाला. तर आपण पोचलेलो आहोत पारस इथे आणि 2 ते 3 मंदिरं होते इथे, ते बघायचे होते मला. तर सर्वप्रथम आता इथे आम्ही आलेलो आहोत खंडोबा मंदिर येथे. तर आता इथे मम्मी दर्शन करून घेते आहे. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते इथला कसं काय आहे आणि मंदिर किती छान आहे ते. हे मंदिर जे आहे ते मारुती मंदिर आहे आणि हे दोघं मंदिर एकमेकांना अटॅच आहेत. आजूबाजूलाच असे आहेत हे मंदिर. तर पहिले मी तुम्हाला आता हे मारुती मंदिर दाखवून देते आणि त्यानंतर मी बाहेरून हे मंदिर कसं दिसतंय ते मी तुम्हाला दाखवते. या मंदिराचं नाव काळा मारुती मंदिर असं आहे आणि हे मंदिर खंडोबा मंदिराच्या बाजूलाच आहे, म्हणजे त्याला लागूनच आहे. चला तर मैत्रिणींनो, आता जाऊया आपण दुसऱ्या मंदिरात. त्याआधी तुम्हाला बाहेरून हे मंदिर कसं दिसतंय ते दाखवते. तर डावीकडे मारुती मंदिर आहे आणि उजवीकडे खंडोबा मंदिर आहे. तर अशा प्रकारे हे मंदिर बाहेरून कसे दिसत आहे हे मी तुम्हाला दाखवते आहे. तर आता आम्ही चाललो आहे तुळजाभवानी मंदिरात. तर आता इथे आम्ही आलेलो आहोत आणि चला तर करूया आता दर्शन आईचं. तर आम्ही इथे दर्शन करून घेतलेलं आहे आणि आता इथे पंडितजींना काही प्रश्न विचारणं सुरू आहे. मम्मी यांना काही प्रश्न विचारते आहे की त्यांचं नाव काय आहे आणि ते कुठून आले आहेत आणि किती वर्षांपासून सेवेत आहेत आणि या मंदिराला किती वर्ष झाले आहे. तर हे मंदिर आत्ताच नवीन बांधलं आहे आणि या मंदिराला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर अशा प्रकारे यांनी आता आम्हाला प्रसाद दिला आणि देवीचे काही फोटोही त्यांनीच आम्हाला काढून दिले. तर तेही मी तुम्हाला दाखवते. आता मी तुम्हाला हे मंदिर पूर्ण दाखवते. तर मैत्रिणींनो, तुळजाभवानी मंदिरात आमचं दर्शन करून झालेलं आहे. आता आपण जाणार आहोत पारसच्या तिसऱ्या मंदिरात, ज्याचं नाव आहे बाबूजी महाराज मंदिर आणि हे मंदिर खूप प्रख्यात मंदिर आहे अकोला शहराचं. त्यामुळे आता आपण जाऊया आणि पटकन दर्शन करूया. चला तर मग आपण पोहोचलेलो आहोत इथे आणि आता आपण इथून मध्ये जाणार आहोत. तर अशा प्रकारे बाहेरून हे मंदिर असं काहीच दिसतंय. आता तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवते की हे मंदिर कसं आहे.
तर मैत्रिणींनो, असं काहीचं आहे पारस गावातील हे मंदिर बाबूजी महाराजांचं. आपण बाबूजी महाराजांचं दर्शन करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला दाखवते. आज इथे आहे बारसं, त्यामुळे इथे गर्दी आहे. आणि एरवी इथे वेगवेगळे कार्यक्रम आणि भंडारे होतच असतात आणि लोकांची भक्तजनांची गर्दी इथे रोजच असते. आणि हे मंदिर खूप जास्त प्रख्यात मंदिर आहे. खूप दुरून दुरून लोक इथे दर्शनासाठी येत असतात आणि इथलं सकाळचं वातावरण खूप प्रसन्न करणारं आहे. दर्शन आपलं करून झालेलं आहे आणि पूर्ण मंदिर मी तुम्हाला दाखवून दिलं आहे. आता आपण जाणार आहोत गायगावला गणेश मंदिर इथे. तर गणपती बाप्पांचे दर्शन आमचे करून झालेले आहेत आणि हे गणपती मंदिर गायगाव येथे आहे. गायगाव हे छोटंसं गाव आहे जे अकोला या शहरात आहे. गायगावच्या गणपती बाप्पांचं मंदिर देखील खूप प्रसिद्ध मंदिर आहे. तर अशा प्रकारे आजचा आमचा दिवस खूप छान असा गेलेला आहे. आता लास्टली मी तुम्हाला सर्व फोटोज दाखवून देते आहे आणि परत भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. बाय.